सॉरी हा, मी खूप जास्त बोलले का? नाही कसं आहे, त्या चिडून गेल्या ना म्हणून. नाही नाही नाही, काय पण टेन्शन नाही, ते असेच आहेत. आपल्याला सवय त्यांच्या रागाची, काय टेन्शन नाही. टार्झन बापू चहा. अरे वा वा, क्या बात. पिंकी ताई, डॉलीबाई कुठे आहेत? लेक्चरला बोलवू का? नाही नाही नाही, थांबा. डॉलीबाई, ओ डॉलीबाई. काय मिस्टर देवा? हा डॉलीबाई, चहा घे ना. माझे लेक्चर्स चालू आहेत. माझ्याकडे 2 स्टुडंट्स आणखीन आहेत आणि ते सिन्सिअर. सॉरी डॉलीबाई, हो ते काय आपली मॉग आहे ना, ती आयरी मध्ये एकदम नवीन आहे ना. तिला माहित नाही ना की तुमच्या इथे इथे हसलेलं असं मजा मस्ती केलेली आवडत नाही. ते तुमच्याकडे कसं एकदम शांतपणे बसायला पाहिजे, ते कळलं ना तिला ना. तेव्हा आपण तिच्या बाजूने सॉरी बोलतो, तुम्ही तिच्या बाजूचा चहा घ्या ना. नको नको, तुम्ही पाहुणे आहात ना, आणि चहा स्पेशली तुमच्या दोघांसाठी बनवलाय म्हणून तुम्हीच चहा घ्या. बसा ना, तुम्ही चहा घ्यायलाच हवा. जर तुम्ही चहा प्यायला नाहीत ना तर मी पण नाही पिणार. जा. घ्या आता चहा तुम्ही पण. आणि तसंही आम्ही दोघं एकाच कपातनं चहा पिणार. हा आई शपथ, काय गोड चहा आहे. आपण आयुष्यात अशी गोड चहा कधीच पेलो नव्हतो. हा गुंडू. मग मला नाही आवडत गोड चहा. खरं तर मी बिन साखरेचा चहा पिते. पिंकी, घे घे चहा घे. मी माझ्या स्टुडंटशी बोलून आले. डॉलीबाई, सॉलिड चीज आहे रे तू. जाम भारी मानला तुला. कसला सॉलिड प्लॅन बनवला आपण. म्हणजे तूच बनवलाय प्लॅन. बाईकडे बघितला काय पुलटू. हे पण मला वाटलं नव्हतं तेव्हा एवढी चांगली ऍक्टिंग करेल म्हणून. आणि ती मोगरा सॉलिड आहे रे ती. तुला सांगतो डॉलीबाई आता जळून जळून खलास. डॉलीबाई नुसतं बघते रे, काय बोलत पण नाही, रागवत पण नाही. मग तिच्या मनात काय चाललं आपल्याला कळणार कसा? अरे चिडणार चिडणार बघती. सब कुछ अपने प्लान के हिसाब से होने वाला है. तू फक्त देवाला फोन करून टीप दे. तवा गरम आहे, हातोडा मार दो. टमाट फोन टाकतो. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली का? हो, गुड गुड. ते काल आपलं जे लेक्चर झालं ना, त्याची रिव्हिजन करा आज. ओके मॅम. मला जरा बाहेर जायचंय, मी येतेच. झेंडू. मग झेंडू. शपथ, आता कोण तडमडला, कोणाला डिस्टर्ब करतो रे. हॅलो. काय भाई चाली ना मस्त मोगरा झेंडू. ए सत्या, तू आहे होय? बोल. बस का भाई, तू आपला आवाज नाही ओळखला? भाई आपला नंबर वगैरे डिलीट बिलीट मारला की काय तू? भाई मिशन डॉलीबाई आहे, मिशन मोगराबाई नाही. ए सत्या, तू काय डोक्यावर वगैरे पडला का रे? हा काय पण काय बोलतो. बाय बाय बाय. लगे रहो और आगे बढ़ो और आगे बढ़ो. देवा पांडे, हे बघ आता मी सांगतो ते नीट ऐक. हा बोल. कळलं ना? हा कळला कळला, आपल्याला कळला. तू फोन ठेव, फोन ठेव. हा. झेंडू. मग ओ माय गॉड. काय झालं? झेंडू, तुमच्या शर्टचं बटन तुटलं. एवढंच ना. एकदा का तू आपल्याकडे लग्न करून आली ना की आपली आणि आपल्या शर्टची एकदम फिकीरच जाईल. हो ईश्या. झेंडू, त्यासाठी लग्न करायची काय गरज आहे? हे तर मी आत्ताही करू शकते. हो. डॉलीबाई. माय गॉड, सॉरी. डॉलीबाई ऐका ना, तुमच्याकडे सुई धागा असेल ना? कशासाठी?
त्याचं काय आहे ना, झेंडूच्या शर्टचं बटन तुटलंय. द्या ना असेल तर प्लीज. देते. पिंकी, पिंकी, काय आहे? सुई दोरा पाहिजे. काय मॅडम, तुमच्या बाजूच्या ड्रॉवर मध्ये तरी मला हातातली कामं सोडून बोलवताय. हे घ्या, सगळं हाताशी द्यावं लागतं. पकडा लवकर. घ्या. थँक्यू. मग तो डॉलीबाई, जरा प्लीज धागा होऊन देता का? मला तेवढंच जमत नाही. त्या सुई धागा ओढतायत. हे हे घे. थँक्यू. डॉलीबाई थांबा ना. का? एकाच मिनिटात काम होईल. जरा डबा जागेवर ठेवूनच जा. नको नको, चालूच आहे तुमचं. मी डब्बा नंतर ठेवे. काय झालं? लागलं का? सुई टोचली. जाम जाम जबरदस्त लागले. साधं बटन लावता येत नाही तुम्हाला. सॉरी. मोगरा, उभी राहते. इकडे या थोडे. झालं तुमच्या झेंडूचं बटन लाव. मॅम, तुम्ही इथे आहात, आम्ही तुमची वाट बघत. अय्या! कबू तू इथे? ये बस. अरे बस रे. डॉलीबाई बसा. काय रे कबू, तुला माहितीये मी तुला किती मिस केलं. मी देवाला सुद्धा विचारलं की कबू कुठे दिसतच नाहीये. त्या दिवशी किती मज्जा आली होती ना. वा, कबू न्यू हेअरस्टाईल. सूट होतीये तुझ्यावर. थँक्स मॉग्स. ऍक्च्युली ना, तू पहिली मुलगी आहे जिने माझी हेअरस्टाईल नोटीस केली आहे. रिअली? सॉरी, मी तुला तू म्हणालो तर चालेल ना? कॉज पण खरंच तू किती कूल आहेस. म्हणजे तू इतकी मोठी आहेस तरी खूप कूल आहेस. नाही तर काही लोक लहान असूनही म्हाताऱ्यांसारखेच वागतात. एकदम काकूबाई. कबीर, आपण निघायचं का? नाही, अभ्यास अजून बाकी आहे. पण आता मी आले ना, आता माझ्याशी गप्पा मारायचं सोडून अभ्यास काय करताय? हाऊ बोरिंग. एक्सक्यूज मी मोगरा, ते मेडिकल कॉलेजचे स्टुडंट आहेत आणि त्यांच्यासाठी अभ्यास खूप महत्वाचा आहे. तसंही आमचे लेक्चर्स चालू होते, सो आम्ही ते कंटिन्यू करतो. ओके? अहो डॉलीबाई, अहो राहू दे. हो अभ्यास काय नेहमीचाच आहे, रोजचाच आहे. बसू दे जरा, गप्पा मारू दे. बसा बसा. हा बरं बोला. हा सॉरी देवा, आमच्याकडे वेळ नाहीये तुमच्या बरोबर इथे बसून गप्पा मारायला. एक्सक्यूज मी. पांडे, तुझा एक पंडा क्लिअर झाला. हा ना. श्रीखंड कुठे आहे? ये बघ. आपण एक काम करतो, आपण पिंकीताईंना फोन टाकतो आणि त्यांना श्रीखंड देतो. कसा? आता दुसऱ्या फंड्याची तयारी सुरू. मॉग्स, तू इथे का बसलीस? इथे ये ना. हो ना. कबीर, तू येतोयस की मी जाऊ? तुझा
म्हणजे इथे एवढ्या इंटरेस्टिंग गप्पा चालू असताना कुठे मध्येच? हो ना. आणि एनिवे इतकी सुंदर फ्रेंड बाजूला असताना अभ्यास कुठे मध्ये? बरोबर ना देवा? अरे एक नंबर. वाव. नाही बाय द वे आज खूप हँडसम दिसतोयस ना तू कबू. हे टी शर्ट तुझ्यावर खूप छान दिसतंय. आजपासून माझंही हे फेवरेट टी शर्ट. नॉटी. तुमचं शर्टाचं कौतुक झालं असेल तर निघूया का? नाही तू हो पुढे. म्हणजे इथे एवढी सुंदर फ्रेंड. काय आलं? पेन्सिल खराब आहे का? तुझा काय संबंध आहे याच्याशी? मूड खराब आहे. तुला काय करायचंय? काय झालं कळलं असतं तर दुरुस्त केलं असतं. नाही, माझा मूड ठीक आहे. ऍक्च्युली मी पेन्सिल बद्दल बोलत होतो. तू का आलायस इकडे? कोणी बोलवलंय तुला? अगं मगाशी मी मॉग बरोबर बोलत होतो तेव्हा तूच बोलवलंस ना. ते तेव्हा बोलवलं होतं, आत्ता नाही. आणि तेव्हा तू तुझ्या मोगऱ्यासोबत बिझी होतास. हा आता आलो ना, तेव्हा बिझी होतो, आता नाहीये. हो, पण आता मी बिझी आहे. तू जा ना तुझ्या मोगऱ्या बरोबर. कशाला आलायस इकडे? मॉग्स. हा तेच ते मॉग. खरंय इथे कुणालाच माझं कौतुक नाही, पण मॉग्स सुपर्ब. म्हणजे तिचं इतकं बारीक लक्ष असतं ना. तिने माझी हेअरस्टाईल पण नोटीस केली. आणि हे टी शर्ट तर तिचं फेवरेट आहे. हा कलर तर ना. अरे मग जा ना, कशाला वेळात फुकट घालवतोस ना, इकडे जा ना. जाऊ का? जातोच. जा ना जा. कोणी अडवलंय तुला? आणि तसंही आपल्या माणसांचं कौतुक करायला ना शब्दांची गरज नसते, डोळ्यात दिसावं लागतं ते. कोणाच्या? तुझ्या? मला तर काहीच दिसत नाही. शिट, सोड, मी जातेच. जेलेसी. एक मिनिट, परत बोल. काय बोललास? ते हे बघ, मगाशी तू माझ्यावर चिडत होतीस ना, ते मी मोगरा बरोबर बोलत होतो. सो साहजिक आहे तुला जेलस वाटलं असेल. हॅलो, आर यू मॅड? आय मीन तू कोणाशी बोल, तू किती मुलींशी बोल, मला काहीच फरक पडत नाही ना. आय मीन तू मोगऱ्याशी बोल, तिच्या सोबत जा किंवा 10 गर्लफ्रेंड घेऊन फिर, मला काहीच फरक पडत नाही. हे वेडाबाई, मोगरा माझी गर्लफ्रेंड नाहीये, दीदी आहे ती. पण मी काय म्हणतो, समजा मोगरा माझी गर्लफ्रेंड असती तर काय प्रॉब्लेम आहे? कविन, मला काय प्रॉब्लेम असणार? आय मीन प्रॉब्लेम तर तिला असेल ना, जिने तुझ्यासारख्या मंद मुलाला सिलेक्ट केलंय. राधा, क्या 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 क्या? देवा, कधी येणार आहे त्या डॉलीबाई? डॉलीबाई कधी पण येतील, पण तोपर्यंत आपल्याला असंच कात राहायला लागणार आहे. घ्या 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 घ्या. हो नाही हो, एक तर मलाच पहिले श्रीखंड आवडत नाही, आणि त्यात तुमच्या या प्रेमाच्या नाटकासाठी काय काय करावं लागणार आहे ना, मला काही कळत नाही. हे बघा, डॉलीबाई कधी पण येतील तोपर्यंत आपल्याला असंच करायला लागणार, असं सत्यानी पांडेने आपल्याला सांगितलंय. घ्या घ्या, खा 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 खा. उघडा म्हणून खा. बापरे, आता आणखी एक चमचा श्रीखंड खाल्लं ना तर मला उलटी होईल. प्लीज. मोगरा मॅडम, काय आपली फायनल चालू झाली आणि तुम्ही असं करायला लागलात का? बघा, हा बरोबर नाही हे. घ्या खा खा घ्या. हा मग काय चाललंय हे? हा म्हणजे आपण कोणाच्या घरात बसलोय? काही भान आहे की नाही तुम्हाला? मी तुमच्या दोघांची मध्ये उभे तरी राहा निदान. मी कॉलेजचे डीन आहे हो, डॉक्टर आहे मी. बरं माझं जाऊ देत, निदान मुलांचा तरी विचार करा, त्यांच्यावर काय परिणाम होईल. कसे वागताय तुम्ही दोघं? देवा, मोगरा नवीन आहेत, त्यांना माझ्या घरातले रूल्स आणि रेग्युलेशन्स माहिती नाहीयेत, पण तुम्हाला तर माहिती आहे ना, तरी तुम्ही असं वागताय. आणि हे जे काय तुमचं वाह्यात वागणं आहे ना, ते मी ह्या घरात टॉलरेट नाही करू शकत. आय एम सॉरी. त्यामुळे यू प्लीज गेट आउट. सॉरी मोगरा, बट
प्लीज प्लीज लीव. पण मॅम प्लीज मोगरा, प्लीज लीव. ठीक आहे डॉलीबाई, आपल्यामुळे तुम्हाला त्रास झाला. ठीक आहे, चल मग. आपल्यामुळे ना कोणाला त्रास व्हायला नको. आणि काय, आपलं प्रेम आहे ना ते कोणाच्या तरी डोळ्यात खुपतंय. हा चल 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 आपण जाऊ आपण. हा डॉलीबाई, तुम्ही मॉगला जायला सांगितलं. ठीक आहे, जिथे मॉग तिथे हा झेंडू. चल मॉग. जब प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या. झेंडू मॉग. नाही, पहिले तू. दिसत नाही. सचिन, pick up the phone. मॅडम हॅलो हॅलो. हा डॉक्टर सचिन. मॅडम, आता ते एकमेकांना भारावतायत. काय? हो. बापरे बापरे मॅडम, आता ते एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघतायत. व्हॉट नॉनसेन्स. एक मिनिट. काय झालं काय? अरे डोळ्यात काहीतरी गेलं. हो, एक मिनिट बघू. मॅडम, शी मॅडम, आय कांट टेल यू दिस. आय कांट टेल यू दिस. शी मॅडम, शी. स्टॉप इट डॉक्टर सचिन. सचिन. हॅलो डॉक्टर सचिन. मॅडम, तुम्ही तर म्हणालात स्टॉप इट, म्हणून मी सांगत नाहीये काही. हो म्हणजे तुम्ही जे ओरडत होतात त्याच्यासाठी मी म्हणाले स्टॉप इट. आपलं काय ठरलंय, तिकडे जे काय चाललंय ते तुम्ही मला सांगायचंय. सांगा मला पुढे काय होतंय. मग ऐका मॅडम, ऐकाच. पिंकीताई बोला. हॅलो सत्या दादा, सॉलिड आग लागली. डॉलीबाईना इंटरेस्ट आहे का नाही तेवढं सांगा. इंटरेस्ट? अरे आगीने लाल लाल झालेत, लाल लाल. म्हणजे ना टार्झन बापू काय करतात त्याचे बारीक लक्ष ठेवून येते. हा नुसते ह्या खिडकीतून त्या खिडकीत, त्या खिडकीतून ह्या खिडकीत फिरताय. सकाळपासून त्यांनी काही खाल्लं सुद्धा नाहीये. एवढंच काय, साधी कॉफी सुद्धा घेतली नाहीये. आता बोला. पिंकीताई, तुम्हारे मुंह में घी चक्कर. साखर बिखर नको, त्यापेक्षा श्रीखंड बोला, श्रीखंड. हा पिंकीताई, एक नंबर. ठेवतो. हे सत्या, आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय. हे चल, देवाबरोबर जाऊन सेलिब्रेट करू. अरे नाचताय काय? अरे पहिले सांगा तरी, भावानो काय झालं तरी काय? हसू नको, शांत हो, शांत हो. त्यांचं लक्ष असेल ना आपल्याकडं. शांतपणे नाच, शांतपणे. अरे भावानो, नुसतं नाचता की? आपलं सांगा तर काय झालं? अरे देवा, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. अरे हा, पण म्हणजे काय? डॉलीबाई ना खा रहिलीये ना पी रहिलीये, सिप रो रहिलीये. अरे काय बोलतो भावा, हे तर एक नंबर झालं. मोगरा मॅडम, अहो तुमचे खूप खूप थँक्यू. काय सांगू तुम्हाला, तुम्ही नसताना तर आपल्याकडनं झालंच नसतं. हा, लई उपकार झाले तुमचे आपल्यावर. देवा, प्लीज ना अशी फॉर्मॅलिटी वगैरे करण्याची काही एक गरज नाही. मला जेवढं जमलं तेवढं मी केलं. हा, पण आता लग्नाला बोलवलं म्हणजे झालं. बस का मोगरा बाय, तुम्हाला कसं विसरणार? तुमचा मान तर पहिला. पण त्याला अजून लय टाइम आहे. आमच्या पांड्याचे अजून बऱ्याच टेस्ट बाकी आहे. उद्यापासून त्याची नवीन टेस्ट चालू होणार आहे. हा, आता उद्या काय?